नमस्कार. आपल्या उजनी धरण अपडेट न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. आज 14 जानेवारी 2024 उजनी धरणाची सकाळी काय स्थिती आहे, उजनी धरणातून सोडलेलं पाणी, भीमा नदीत सोडलेलं पाणी कितीनं कमी केलं आणि कालव्यातून सोडलेल्या पाण्यामध्ये कितीनं वाढ केली आणि त्याचा परिणाम आपल्या उजनी धरणाच्या टक्केवारीवर, टीएमसीवर किती झाला, कसा झाला, याबद्दल आपण सविस्तर माहिती घेणार आहोत. सकाळी उजनी धरणाची स्थिती अशी आहे. सकाळी 6 वाजता उजनी धरणाची एकूण पाणी पातळी 491.490 मीटर, तर एकूण पाणीसाठा हा 1895.67 दशलक्ष घनमीटर, अर्थात 66.94 टीएमसी. तर उपयुक्त साठा हा केवळ 92.86 दशलक्ष घनमीटर एवढा राहिला आहे. म्हणजेच 3.28 टीएमसी पाणी सध्याला उपयुक्त साठ्यामध्ये शिल्लक राहिलेलं आहे. टक्केवारीचा विचार केला तर आता आजची टक्केवारी ही 6.12% एवढी झालेली आहे. म्हणजेच उजनी धरण आपलं फक्त 6%वर आलेलं आहे. त्यातच भीमा नदीतून सोडलेलं पाणी, जे 5000 क्युसेकचं पाणी सोडलं सोलापूर शहरासाठी, त्यामध्ये कमी करून काल दुपारी 1000 क्युसेकचा विसर्ग कमी केला. रात्री परत 1000 क्युसेकचा विसर्ग कमी केला. त्यामुळे आता सध्याला उजनीतून भीमा नदीमध्ये 3000 क्युसेक्स, म्हणजेच पॉवर हाऊसमधून 1600 क्युसेक्स आणि नदीद्वारे 1400 क्युसेक्स असा विसर्ग सध्याला चालू आहे. तर आपल्या कालव्यामधून जे पाणी सोडलेलं आहे, पहिल्यांदा 500 क्युसेकनं सोडलं, परत 1000 क्युसेकनं सोडलं आणि आता त्यामध्ये वाढ करून ते 2000 क्युसेक्स एवढा विसर्ग करण्यात आलेला आहे. तर बोगद्यातलं पाणी 200-250 क्युसेक्स केलं होतं, त्यामध्येही घट केलेली आहे. तो सध्याला 200 क्युसेक्स एवढा बोगदा ठेवलेला आहे. सिनामाडा उपसा सिंचन 297 क्युसेकचा विसर्ग कायम चालू आहे आणि दहेगाव उपसा सिंचन मधून 120 क्युसेकचा विसर्ग सध्याला चालू आहे. खरं तर कालव्यातून पाणी सोडलं दहेगाव उपसा सिंचन म्हणून तर सातत्यानं चालू आहे, सिनामाडा उपसा सिंचन मधून सातत्यानं चालू आहे. मग बोगद्यावर ज्यांची शेती आहे त्या बोगद्याचं पाणी आतापर्यंत का वाढवलं नाही? कायम 200 क्युसेकचा विसर्ग कुठपर्यंत पोचतो सगळ्याला ज्ञात आहे. ज्या ठिकाणी पाणी पोचणं गरजेचं आहे बोगद्यातलं, ते पाणी सध्याला पोचत नाही. कारण बऱ्याच ठिकाणी सीना नदीच्या आसपासचे बंधारे कोरडे पडण्याच्या मार्गावर आहेत. बोगद्यातनं पाणी वाढवण्याची गरज आहे, कारण जोपर्यंत उजनी धरणामध्ये पाणी आहे तोपर्यंत बोगद्याला पाणी सोडणं गरजेचं आहे. कारण बोगद्यातलं पाणी उजनी मायनसमध्ये गेल्यानंतर ऑटोमॅटिक बंद होतं, परंतु अद्यापर्यंत उजनी मायनसमध्ये गेलेली नाही. परंतु येत्या 5-6 दिवसामध्ये उजनी धरण आपलं मायनसमध्ये जाणार आहे. त्या अगोदर बोगद्याचं पाणी वाढवणं गरजेचं आहे. परत पाणी बोगद्याला मिळणार नाही अशी तिथल्या बऱ्याच शेतकऱ्याची ओरड आहे की कालव्याला सोडलं, नदीला सोडलं, सिनामाडा उपसा सिंचन आहे, दहेगाव उपसा सिंचन असेल, त्यांना पाणी चालू आहे, मग बोगद्यावर अन्याय का, बोगदा वसेवर अन्याय का, आणि 200 क्युसेक जे पाणी सोडले ते कोणासाठी सोडले, कशाचं सोडले हे सगळ्याला ज्ञात आहे. कोणाचं नाव घेण्याची गरज नाही. परंतु सगळ्याला समान न्याय द्यायचा असेल तर बोगद्यालाही पाणी वाढवलं पाहिजे. आणि तसंच जे धरणकाठची शेती आहे तीही त्याही शेतीला पाण्याची गरज आहे. त्यामुळे धरणातही पाणी टिकलं पाहिजे. ह्या दृष्टीनं खरं तर पावलं उचलण्याची गरज होती आतापर्यंत, परंतु धरण प्रशासनाने किंवा राज्यकर्त्यांनी या पाण्याकडं, या शेतकऱ्याकडं, या धरणग्रस्त शेतकऱ्याकडं जाणून बुजून दुर्लक्ष केलं आहे. याची किंमत पुढील काळात त्यांना मोजावी लागणार आहे. उजनीत राहिलेलं पाणी कसं पळवलं जातंय हे सर्व शेतकऱ्यांनी बघितलं आहे आणि त्याचं उत्तर मतपेटीतून नक्कीच देतील, ते त्यांना कळेल. कारण उजनी धरणाला ज्या जमिनी गेल्या, शेती गेल्या, त्यांना पाणी जर मिळत नसेल, त्यांच्या भागाला पाणी मिळत नसेल तर उजनी धरणाचा त्यांच्यासाठी काहीही उपयोग नाही. तर उजनी धरणाचं पाण्याचं जे वायफळपणा चाललेला आहे तो कधी थांबणार आणि कोण थांबवणार याकडे शेतकऱ्याची आस लागून राहिली. आता जरी पाणी सोडलं असलं तर ह्या पाण्याचा काही उपयोग नाही. कारण पुढचे 6 महिने, उन्हाळ्याचे 4 महिने आणि पुढचे पावसाळ्याचे 2 महिने, म्हणजे पावसाळ्यात जून जुलैमध्ये आपल्या भागात
पाऊस पडत नाही ते 2 महिने सुद्धा उन्हाळ्यासारखेच असतात. त्यामुळं त्या 6 महिन्यामध्ये शेतकऱ्यांची शेतीची शेतपिकाची आणि पिणाऱ्या पाण्याची वाट लागणार आहे हे नक्की. तर अशाच उजनीच्या ताज्या घडामोडीसाठी ताज्या अपडेटसाठी आपल्या उजनी धरण अपडेट न्यूज चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. उजनी धरण अपडेट न्यूज चॅनलसाठी बेंबळेहून सिद्धेश्वर शिंदे. धन्यवाद.